भगवंतांनी आख्यात केलेला स्पष्ट केलेला जो धारण करण्यायोग्य आणि आपली अविद्या दूर करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून भगवंताच्या सद्धम्माच्या रसास्वादन करणारा विद्या प्राप्त करणारा भगवंतांचा आर्य सावक संघ प्रथमतः या तीनही रत्नांना अभिवादन करतो, वंदन करतो, प्रणाम करतो, नमन करतो। या धम्म परिषदेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या धम्ममंचावर पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन करतो आणि या बुद्ध शासनातल्या चढाव उतारांमध्ये जाती व्यवस्था नावाचा रोग या समाज व्यवस्थेला जडला होता, कायदेशीररित्या तो नष्ट करून जाती तोडून माणूस कसा एक दिवशी करता येईल, समाजातल्या सगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सगळ्या रूढी त्या सगळ्यांना तिलांजली देऊन माणूस माणसासारखा वागावा असा विचार संशोधन करण्यासाठी ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागली आणि या 35 वर्षाच्या अभ्यासानंतर या मानवी समाजाचं कल्याण कशामुळे होईल? भगवान बुद्धांचा सद्धम्म, या सद्धम्मामुळेच कल्याण होणार आहे, युद्धाने नाही। घराघरात, वस्ती वस्तीत, नगरानगरात, शहरात, राज्यात, देशात, साऱ्या जगात युद्ध सुरू आहे आणि युद्धाने नेहमीच मनुष्य समाजाची हानी झालेली आहे, ग्लानी झाली, अधःपतन झालेलं आहे। मनुष्य समाजाचं कल्याण युद्धाने कधीच होत नाही, केवळ तथागताच्या सम्यक संबुद्धांच्या सद्धम्मानेच होतं। म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती। कार्ल मार्क्स, लेनिन, माओ त्से-तुंग या मोठ्या मोठ्या राजकीय क्रांतिकारकांनी, तत्ववेत्यांनी क्रांतीच्या अमूर्त शब्दांचं गठन केलेलं आहे। सर्वांगाने राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्रांतींनी परिपूर्ण अशी सर्वांगीण बदल मनुष्याच्या जीवनातला माणूस माणसासारखा वागेल अशा समाज व्यवस्थेची ही संपूर्ण क्रांतीची परिभाषा करताना हे किती अमूर्त शब्द आहे। कार्ल मार्क्सने केलेले उत्पादनाची साधनं जशी जशी बदलतात तशा उत्पन्नाच्या पद्धती बदलतात। एक जीवन पद्धती जुनी नष्ट होऊन नवी जीवन पद्धती त्यावर आरूढ होते। जुना समाज ढासळून नवा समाज त्यावर आरूढ होतो। मानवी समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्स ही जी थीम, ही जी चाळली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्णव्यवस्था दिसली, जाती व्यवस्था दिसली, वर्ग व्यवस्था दिसली, विभिन्न प्रकारच्या या सामाजिक या व्यवरचनेची जडणघडण वेगवेगळ्या नाना प्रकारे कशी संघटित झालेली आहे, ही देखील शोषणावर आधारितच समाज व्यवस्था आहे। कार्ल मार्क्सनी या उत्पादन साधनाची संपूर्ण गिनती करताना, वर्णन करताना माणसाला भौतिक प्राणी समजला। डोळ्याने दिसतं म्हणून भौतिक प्राणी, मन काही दिसत नाही ना, त्यामुळे या मनालाही भौतिक एकतर जरी संबोधलेलं नसलं, कारण ते डोळ्याने दिसत नाही, पण सगळ्या गोष्टीचं मूळ आहे ना मन आहे। आणि मनाची परिभाषा आहे, मन कसं उत्पन्न होऊन कसं नष्ट होतं, सगळ्या गोष्टीचं ही मूळ मन आहे। मनातच पहिल्यांदा हे उत्पन्न होतं कुठला ना कुठला विचार, कुठला ना कुठल्या चित्तात विचार निर्माण झाला, याला चित्तधर्म म्हणतात। हे चित्त कसं उत्पन्न होते, मन कसं उत्पन्न होतं, याविषयी देखील कार्ल मार्क्सला नाही अनुसंधान करता आलं, लेनिनलाही नाही, माओ त्से-तुंगला नाही। माणसाकडे एक मन असतं, मन काय काय किती काय काय सापडा असून काय काय करतं।
त्यामुळं पुग्गल पंयत्ती त्रिपिटकामध्ये अभिधर्मामध्ये पुग्गल पंयत्ती पुग्गल पुरुष किती प्रकारच्या स्वभावाची माणसं आहोत आपण. ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, ईसाई असोत, मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत, ब्राह्मणेतर असोत, काळे असोत की गोरे, या देशातले की त्या देशातले, या प्रकारची बोलीभाषा की त्या प्रकारची बोलीभाषा बोलणारे, या प्रकारची वेशभूषा की त्या प्रकारची वेशभूषा धारण करणारे, कुठल्याही वंशाचे असू देत, आपण माणसं आहोत. आणि माणसाला माणसासारखं वागावं म्हणणं किती सोपं असतं. पण माणूस माणसाला शोभेल असं तो वागत नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावाचा बळी आहे, आपापल्या स्वभावाचा शिकार बनतो. आपल्या व्यवहारात आपला स्वभाव व्यक्त होतो. ही व्यक्ती या स्वभावाची असं म्हटलं जातं. ही आपण सगळी लोक जवळपास रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं आहोत. जगात 2 व्यक्ती एक नाहीत. एका काळजाची लेकरं असली तरी, एका आईची 2 लेकरं असली तरी जगात 2 व्यक्ती एक नाही. म्हणून रक्ताची नाती गोती विसरून माणूस भाऊ भावाचा बळी घेतो. आपल्या देशातलं उदाहरण, या देशातला माजी संरक्षण मंत्री आमच्या प्राध्यापिका अंजली आंबेडकरांचा नातेवाईक, माहिती आहे ना, देशाचा संरक्षण प्रमोद महाजन, त्याच्याच भावानी, रक्ताच्या त्याच्याच भावानी त्याला मारले, गोळी घालून. कुठे गेली भाऊबंदी? रक्तातली नाती गोती माणूस प्रसंगी विसरून जातो. 2 व्यक्ती जगात एक नाही आहे. प्रत्येक व्यक्ती या 390 प्रकारच्या स्वभावामध्ये घडलेला आहे. आम्ही तुम्ही सगळे. मन कसं उत्पन्न होतं? जीवशास्त्रज्ञांना अजून चाहूल लागली नाही मन कसं उत्पन्न होतं. डार्विनचा आपण उत्क्रांतीवाद वाचतोय. डार्विन त्याला आता पाण्यामध्ये एकपेशीय प्राणी अमिबा नावाचा एकपेशीय प्राणी दिसला. त्याची विकसनशील प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली. अशा रीतीने हे प्राण्यांचं वैभव सगळं जग स्वीकारतात. आता मात्र आमच्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी नव्या शिक्षण पाठ्यक्रमात बदल केला. डार्विनचा उत्क्रांतीवाद बाजूला काढून आता मनू आलो. असो, त्यांची जी मिथ्या धारणा, समजाविषयी माणसाचा समज किती गोंधळलेलं मन असते, गोंधळी मन असतं. आणि तुम्ही आम्ही सगळेच माणसं हे नेहमी रागरंजित, द्वेषदूषित आणि मोहमुडीत होऊन काया वाच्या मनाने कामं करतात. आपल्याला माहिती नाही आपण शुद्ध चित्ताने कामं कशी करायची. म्हणणं सोपं असतं. नाही, माझं म्हणणं शुद्धच आहे. कसलं शुद्ध आहे बघा. आपण आपल्या स्वभावाची मर्यादा आपल्याला माहिती नाही पडत. भगवान बुद्धाला माहिती पडत. ही ज्ञानगंगा आहे ना, ऋषीचं कोळ आणि नदीचं मूळ विचारलंय असं म्हणतात. भगवान बुद्ध आहे ना, जे जे भगवान बुद्ध होतात त्या ऋषीच्या मुळाचा आहे, ऋषीच्या कुळाचा आहे, नदीच्या मुळात आहे संशोधन. सब्बन सर्वत्र जाणणारे असतात, सम्यक समृद्ध होतात. सिद्धार्थ गौतमाला सम्यक समृद्धत्व प्राप्त करण्यासाठी 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्थ पारमिता, या 30ही पारमितांचा डोंगर रचण्यासाठी 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढे जन्म घ्यावे लागले. बोधिसत्व, हे बोधिसत्वाचे जन्म आहेत. कधी कधी जातक कथा वाचतो ना, जात म्हणजे जन्म. या बोधिसत्वाच्या कथा आपल्याला 550 आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. त्या कथा आपण पाहतो, वाचतोय. पण बोधिसत्वाचं हे प्रारंभिक जीवन, सिद्धार्थ गौतमाचं बोधिसत्वाचं प्रारंभिक जीवन आहे तापस सुमेध, जी प्राचीन काळात सम्यक समृद्ध दीपांकर भगवान
सम्यक संबुद्ध, त्यांच्या उपस्थितीमध्ये जी अभिनिहार प्रक्रिया तापस सुमेधांची झाली, तापस सुमेध अर्थात त्यांचे 10ही पारमितांचे घडे भरलेले होते. त्यांनी जर ठरवलं असतं भगवान दीपांकरांकडे विपश्यना कमठानाची मागणी केली असती, याचना केली असती आणि त्याच ठिकाणी ते अर्हत्व प्राप्त करू शकले असते. एवढे पारमितांचे घडे त्यांचे भरलेले होते. अर्थात 8 लोकीय ध्यानाची देखील महत्ता त्यांच्याकडे होती. या 8 लोकीय ध्यानाच्या आधारावर दिव्य चक्षु, दिव्य शोध, परिचित ज्ञानी, पुण्यनिवासानुसतीच ज्ञान आणि इद्धिपाद या 8 लोकीय ध्यानाच्या आधारावर 5ही अभिज्ञा त्यांनी प्राप्त केलेल्या होत्या. त्यांनी जर आताच विपश्यना या कमठानाची मागणी याचना केली असती तथागत सम्यक संबुद्धांकडे, दीपांकर सम्यक संबुद्धांकडे, तर त्याच वेळेला अर्हत्व प्राप्त केलं असतं. साऱ्या कामाश्रव, भवाश्रव, दृष्टाश्रव आणि अविद्याश्रव साऱ्या आश्रवांचा क्षय केला असता. साऱ्या आश्रवांचा क्षय. त्यामुळं मुक्त झाले असते, मुक्त झाले असते. पण त्यांचा सम्यक संकल्प बदललाय. मला तुमच्यासारखं सम्यक संबुद्धत्व प्राप्त करावयाचं आहे. तेव्हा भगवान दीपांकर सम्यक संबुद्धांनी त्यांच्या बोधी नेत्रांनी पाहिलं, खरंच हे सत्व, हे तापस सुमेध, हे खरंच बुद्धत्व प्राप्त करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे का. आणि ते भविष्य कथन केलं. ते म्हणतात, यासाठी तुला 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जीवनातनं यात्रा करावी लागेल. शेवटचं तुझं जीवन जे महाबोधिसत्वाचं जीवन, सिद्धार्थ गौतम जे नाव आहे, त्या जीवनात सम्यक संबुद्धत्व प्राप्त करशील. म्हणजे निसर्गाचे काही नियम ठरलेले असतात. बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी हा एवढा मोठा साठा संग्रहित करावा लागतो. दुर्लभो बुद्धो उत्पादो इमस्मिन् लोके, दुर्लभो मनुष्यो भाव, दुर्लभो धम्म श्रवण, दुर्लभो पब्बचित भाव, दुर्लभो श्रद्धा संपत्ती इमस्मिन् लोके. आता बुद्धाचं उत्पन्न होणं दुर्लभ आहे, मनुष्य जन्म होणं देखील दुर्लभ आहे, धम्म श्रवण करणं दुर्लभ आहे, प्रवचित होणं हे देखील दुर्लभ आहे, श्रद्धा संपत्ती प्राप्त करणं हे दुर्लभ आहे. त्यामुळं सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी त्यानं या बोधिसत्वाच्या 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जीवनातनं जावं लागलं. तेव्हा कुठे ही 30ही पारमितांचा डोंगर रचल्यानंतर ही 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं त्यांच्या शरीरावर प्रकटली. त्यांच्या शरीरावर प्रकटली आणि त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं. कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 8 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जीवनातनं यात्रा करावी लागते. 30ही पारमितांचे घडे परिपूर्ण करण्यासाठी कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 12 असंख्येय 1,00,000 कल्प एवढे जन्म घ्यावे लागतात. कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 16 असंख्येय 1,00,000 कल्प एवढे जन्म घ्यावे लागतात. या महाभद्र कल्पामध्ये 5 सम्यक संबुद्ध, 5 मोहेंजोदडो हरप्पामध्ये जी शहरं दिसतात, नगर रचना दिसते, जे किल्ले दिसतात, आता तर कपुसंद बुद्धाचं स्तूप त्याची ओळख झालेली. या महाभद्र कल्पामध्ये 5 कोणागमन, कपुसंद, कश्यप, 4थे सिद्धार्थ गौतम आणि 5वे आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध. महाभद्र, भद्र म्हणजे सुंदर, महासुंदर असा, ज्या
कल्पामध्ये 5 सम्यक संबुद्ध कोणते कोणते असे कोरे कंगाल जातात जिथे बुद्धच उत्पन्न होत नाही. 5वे सम्यक संबुद्ध 16 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जीवनातनं यात्रा करत करत येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध, भविष्यात येणारे बुद्ध. बुद्धत्व प्राप्त करण्याचा ज्यांनी संकल्प केलाय. भावी बुद्ध ही डिग्री काही तुम्ही आम्ही दिलेली नाही. भावी बुद्ध खरंच बाबासाहेब बुद्धत्व प्राप्त करतील काय असं तुम्हाला एखाद्याने प्रश्न विचारला तुम्ही नाही म्हणता, असं कसं होऊ शकतं? त्यामुळं ही दृष्टी आहे ना, दृष्टी 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 म्हणजे पाहणं. हे आपण जग पाहतोय, मनुष्य मनुष्यतर प्राणी या एवढ्या आकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारे, नद्या, नाले, पहाड, समुद्र, सजीव निर्जीव मनुष्य मनुष्यतर प्राणी पाहतोय. आपल्याला दिसतं, आपल्या बुद्ध्यांकानुसार आपण विचार करतोय. आपली दृष्टी आपल्या स्वभावानुसार व्यक्त होते. आपला जरी बुद्ध्यांक जेवढा असेल, या कालखंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा बुद्ध्यांक, उंच बुद्ध्यांक असणारा व्यक्ती दिसत नाही. सिम्बॉल ऑफ नॉलेज हे वैभव त्यांच्या वाट्याला गेलं या युगात. ज्ञानाचा हा पिंड हे खरं आहे की ज्ञानाची ही गंगा बोधगयेपासून प्रारंभ होते. ही ज्ञानगंगा, ज्या ज्ञानातनं माणूस स्वतःच्या सगळ्याच दुःखातून सुटका करून निर्वाणाचा अंतिम साक्षात्कार करू शकतो. हे धम्मरूपी ज्ञान हे केवळ बुद्धांनाच, सम्यक संबुद्धांनाच अनुसंधान करता येतं. दुसऱ्या व्यक्तीची ही हातोटी नाही आहे. त्यामुळे ज्ञानगंगा ही बोधगयेपासून वाहते. वाहता वाहता सगळ्या नद्या सगळ्या सागराला जाऊन भेटतात. तशा हे जेवढे जेवढे संप्रदाय उत्पन्न झाले त्यातल्या ज्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत ना, या त्रिपिटकातल्याच गोष्टी आहे. सुत्तपिटक 21,000 धम्मस्कंदांमध्ये असलेले, विनय पिटक 21,000 धम्मस्कंदांमध्ये असलेले, 42,000 धम्मस्कंद अभिधम्म पिटक. आम्ही मागच्या वर्षी जाऊन आलो म्यानमारला. त्या संगमरवरी दगडाच्या स्लेटमध्ये पाट्यांवरती सगळा त्रिपिटक लिहिले. 84,000 धम्मस्कंदांमध्ये हा सद्धम्म सुरक्षित केलेला आहे. ज्या ज्या वेळेला पूजनीय भिक्खू संघांनी भगवंतांच्या वाणीविषयी जिथे काही संदेह उत्पन्न होऊ लागला, विचिकित्सा झाली, तेव्हा तेव्हा पूजनीय भिक्खू संघांनी वारंवार संगायनाचं आवाहन करून संगायन बनवून भगवंतांच्या मूळ वाणीची सुरक्षा केली. त्यामध्ये भगवंतांच्या वाणीतनं प्रसवलेले 82,000 धम्मस्कंद आणि अरहंतांच्या वाणीतनं प्रसवलेले 2,000 धम्मस्कंद, 84,000 धम्मस्कंदांमध्ये ही वाणी संग्रहित आहे. 84 एकेका धम्मस्कंदावर एक एक प्रवचन. हा साठा 84,000 धम्मस्कंदांचा साठा. 84,000 धम्म, एक एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे की त्याच्यामध्ये जोडतोड करण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी तथागतांनी काही शिल्लक ठेवले. तथागत कसा विचार करत, आपण आपल्या स्वभावानुसार जसा विचार करतो. हे खरं आहे की आपल्या बुद्ध्यांक जेवढा असेल त्या बुद्ध्यांकाच्या आधारावर आपलं विचारचक्र सुरू असतं. वेगवेगळ्या कुठली व्यक्ती आहे, वस्तू आहे, स्थिती आहे, रंग आहे, रूप आहे, आकृती आहे, आलोक आहे, काही जे काही समज, आपला समज, आपल्या समजाचा हा बुद्ध्यांक, आपल्या बुद्ध्यांकाच्या आधारावर तर्क वितर्क करतो. केवळ मात्र आपल्या बुद्धीचा आधार, आपल्या चिंतनाचा आधार आपल्या स्वभावातून व्यक्त होतो. तथागत जे सम्यक संबुद्ध होतात त्यांना बुद्ध चक्षु प्राप्त होतात. बुद्ध चक्षु, त्यामुळे बुद्ध चक्षुनी सारी प्रकृती, सारा निसर्ग ते स्कॅन करून टाकतात. या निसर्गातलं आतलं बाहेरचं सगळं जेवढं आहे ना, सगळं खोलून टाकतात. असा एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान त्यांना नसेल. संपूर्ण ज्ञानी भूतकाळ, वर्तमान काळ आणि
भविष्य काळ या तीनही कालखंडातली परिपूर्ण आणि परिशुद्ध जाणकारी ज्यांना असते त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात। हा मोबाईल हा माईक माहिती असेल का भगवान बुद्धांना? माहिती असेल? माईक किती चिल्लर वस्तू आहे। आपला दृष्टिकोन, आपला प्रत्यक्ष व्यवहारातला दृष्टिकोन, आपण जेव्हा धम्म वाचतोय, धम्माचं चाळणी करतो, वाचन करतो आणि वाचनाच्या आधारावर, आपल्या बुद्ध्यांकाच्या आधारावर आपल्याला जे जे काही कळतं, जे समजतं, हरियो अठ्ठंगिको नग्गो धम्मचक्क प्रवर्तनाय सुत्त, म्हणजे धम्मचक्क प्रवर्तन सुत्त। हरियो अठ्ठंगिको नग्गो सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीव, सम्मा वायाम, सम्मा सती, सम्मा समाधी। वाचन करतो ना, हा 8 अंगांनी युक्त असणारा हा आर्य मार्ग आहे। हरियो अठ्ठांगिको नग्गो, 8 अंगांनी युक्त असणारा। त्यामुळं भगवंताचा मार्ग आहे। एक एक अंग आपण पाहतोय, आपण हा सद्धम्म आपल्या बुद्धीच्या जोरावर, बुद्धीच्या कौशल्यानुसार आपल्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करतो। बुद्धीच्या जोरावर आपलं आचरण आमूलाग्र बदलू शकतो, सुधारू शकतो, वरवरचं मानस सुधारू शकतो, आपला स्वभाव बदलू शकत नाही। आपला स्वभाव आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच बदलला जातो। मनुष्य समाजाची सुधारणा करून तो सुधारत नाही, सुधारला जात नाही। सुधारलेला समाज बदलत नाही। आमूलाग्र त्याला बदलायचं असेल, ही बदल बुद्ध धर्म ही जी संकल्पना आहे, बुद्धाच्या हे संबोधी ज्ञानाची दृष्टी, बुद्धाने जी बोधी प्राप्त केली ती मिथ्या नाहीये, ती सम्यक आहे। म्हणून संबोधी ज्ञान महाकारुणिको नाथो हिताय सब पाणी, महाकारुणिक लोकनाथांनी सगळ्या प्राण्यांच्या हितासुखासाठी, सगळ्या प्राणी काय सब पाणी पुरेत्वा पारमी सब्बा, आपल्या तिसही पारमितांची संपूर्ण परिपूर्णता साध्य करून पत्तो संबोधी उत्तम, हे उत्तम प्रकारचे संबोधी ज्ञान प्राप्त केलं। उत्तम प्रकारचे संबोधी ज्ञान, ही संबोधी ज्ञानाची दृष्टी काय आहे? कसं पाहायचं? कुठलाही विषय आहे, व्यक्ती आहे, स्थिती आहे, रंग आहे, रूप आहे, आकृती आहे, आपण कसा विचार करायचा संबोधी ज्ञानाच्या दृष्टीने? म्हणून ते म्हणतात, भगवंत म्हणतात सम्मादिट्ठी हे पहिलं अंग आहे। आपण आपला व्यवहार अजिबात बदलायचा असेल तर त्याचा प्रारंभ कसा करावा? धम्म धारण करण्याचा प्रारंभ। आपली दृष्टी सम्यक दृष्टी असली पाहिजे। सम्यक दृष्टी म्हणजे आपण सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टी म्हणतो, सम्यक दृष्टी म्हणजे विवेक दृष्टी म्हणतो, सर्वांनी अभ्यास करून पाहिलेली। सम्यक दृष्टी म्हणजे सायंटिफिक दृष्टी म्हणतो, वैज्ञानिक दृष्टी म्हणतो, आणि भाषणात आम्ही असो तुम्ही असो असं प्रकटीकरण करत असतो। पण ही संबोधी ज्ञानाची दृष्टी ही सम्मादिट्ठी आहे। हा सम्मा, सम्यक, या सम्यक शब्दामध्ये परिपूर्णतेचा आणि परिशुद्धतेचा साठा भरलेला आहे। सम्यक परिपूर्णतेचा आणि परिशुद्धतेचा साठा जो भरलेला आहे ते ज्ञान सम्यक ज्ञान असते। या सम्यक ज्ञानाच्या आधारावर ही जी बोधी प्राप्त केलेली असते ना, बोधी संबोधी, हे संबोधी ज्ञानाचा जो आउटलुक आहे सम्मादिट्ठी। सम्मादिट्ठी म्हणजे योग्य दृष्टी, हे अमूर्त शब्द झाला, काही ठोस नाही। विवेकपूर्ण दृष्टी ही अमूर्त शब्द झाला। हे बुद्धीच्या अंकावर, बुद्धी विलासाच्या पातळीवर ते सोडवणूक करणारे आहेत। वैज्ञानिक दृष्टी ही देखील ह्या सगळ्या दृष्टी लोकीय दृष्टी आहे। वैज्ञानिक दृष्टी ही देखील लोकीय दृष्टी आहे, ही देखील सातत्यानं बदलत असते। एखाद्या संशोधकांनी, वैज्ञानिकांनी एखाद्या व्यक्तीनं म्हणजे विषयासंबंधीचा संशोधन केलं, त्याच विषयासंबंधीचं दुसऱ्या एखाद्या संशोधन करता आला तर ते जुनं संशोधन ठीक पडतं। नवा जो समज आहे, नव्या संशोधनाने आत्मसात केलेला, त्याचा स्वीकार करावाच लागतो।
या निसर्गाचं हे भौतिक जग आपण म्हणतो ना, आपण जे पाहतोय डोळ्यानं हे दिसतं, याचे तुकडे तुकडे करून वैज्ञानिकांनी वेगवेगळी उपकरण, त्या उपकरणाचा अनुसंधान केलं. आपण अणु, रेणू, परमाणु हे शब्द ऐकतो की नाही? E=mc². ही एनर्जी आहे ना, ही उत्पन्न होऊन नष्ट होणारी आहे. पृथ्वी धातू, आपो धातू, वायू धातू, हे आपण म्हणतो चारही पंचधातूंनी पुतळा बनलेला आहे. हे आकाश धातूला भगवान बुद्ध महत्व देत नाही. हे आकाश धातू, आकाश निळा आहे ना, कोकई आहे, कोकई. भगवान बुद्धांच्या संबोधित ज्ञानाच्या आधारावरचं जे अनुमान आहे, जी दृष्टी आहे संबोधित ज्ञानाची, हे अजून कुठल्या वैज्ञानिकांना आत्मसात करता आलेली नाही. कारण हे लोकीय ज्ञान आहे, नाही लोकीय दृष्टी आहे, वैज्ञानिक दृष्टी. पुढे 1968 पर्यंत हाच समज होता आपला की अणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे, अंतिम सूक्ष्म सत्य. 1968 साली अल्वर्स लुईस या तत्ववेत्यांनी अणूची फोड करून टाकली. बबल चेंबर नावाचं हे उपकरण संशोधित केलं आणि या बबल चेंबर नावाच्या उपकरणाने एका सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची. एवढ्या वेगात ही प्रकृती उत्पन्न होऊन नष्ट होते. परमाणु हे या भौतिक जगाचं, परमाणु हे भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. बबल चेंबर या उपकरणाद्वारे अल्वर्स लुईस या तत्ववेत्यांनी एका सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची. एवढ्या वेगानं हा निसर्ग उत्पन्न होऊन नाश पावतो, एवढ्या वेगानं बदलतो. परमाणु हे अंतिम भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. परमाणु काय आहे? अणुचा 36वा भाग आहे. याला सूक्ष्म सत्य कसं म्हणता येईल? माझ्या तर का नाही म्हणत ना. असे अनेक पुन्हा भौतिक तज्ञ येतील, वैज्ञानिक येतील आणि या परमाणूची फोड करतील. भगवंतांनी हे संबोधित ज्ञानाच्या हा आउटलुक, या दृष्टिकोनाच्या आधारावर या प्रकृतीचे तुकडे तुकडे करून पाहिले. त्यांना अठ्ठकलाप हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य कळलं. नामकरण केलं अठ्ठकलाप. म्हणजे हे अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी, धातू आणि त्यांचे 4 गुण या 8 कलापांनी म्हणून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कण, की ज्याचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करताच येणार नाही, अशा सूक्ष्माती सूक्ष्म कणाला तथागतांनी अठ्ठकलाप असं नामकरण केलं. आता वैज्ञानिकांनी कशी सोडवणूक करायची? हे अंतिम सत्य आहे, अठ्ठकलाप. तुमचं आमचं हे जे शरीर बनलंय ना अठ्ठकलापांनी, अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूंच्या अठ्ठकलापांनी हे बनवलेलं आहे. कोणी बनवलेलं आहे? हा ईश्वर आहे. ईश्वराला बनवण्यासाठी की परमेश्वराला आत्मा आला की परमात्मा आला? हे मन आहे ना, मन. मनाद्वारे या कायाची जडणघडण केली गेली, रचना केली गेली. मन सगळ्या गोष्टीचं केंद्र. मनोसेठा मनोमया मनसाचे बदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो न दुःख मनवेति चक्रम वहतु. मनोहुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसंतेन भासति वा करोति वा ततो न सुख मनवेति छाया वहतु. मन प्रधान आहे, प्रमुख आहे, सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. पहिल्यांदा मन उत्पन्न होतं. आलंबनी चित्ते ती चित्तन जे आलंबन काय राहतं? चिंतन मनन करणं राहतं मनाचं. या चिंतन मनन करणाऱ्या वस्तूला मन असं म्हटलं जातं. मन. तुमच्याकडे मन आहे की नाही? हे डोळ्यांनी पाहणारं, कानाने ऐकणारं, नाकाने सुगणारं, जिभेने रस चाकणारं, शरीराला स्पर्श जाणकारी प्राप्त करणारं, चिंतन मनन करणारं हे बाह्य मन आहे. हे मनाचे, अंतर्मनाचे 4 स्कंद लय पॉवरफुल आहे. वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. वेदयती इति वेदना.
जे सेन्सेशन्स वेदना असतात ना, सुखा दुखा अदुखा असुखा वेदना, शारीरिक वेदना असतात, या अनुभवन करणाऱ्या मनाच्या स्कंदाला वेदना स्कंद असं म्हटलं. ओळख करून मूल्यांकन करणाऱ्या मनाच्या स्कंदाला संज्ञा. काय ओळख करते? सुखा वेदना आहे की दुखा वेदना आहे की अदुखा असुखा वेदना आहे की प्रिय आहे की अप्रिय आहे, याला मूल्यांकन करणं म्हणतात. ते ओळख करून मूल्यांकन करणाऱ्या या मनाच्या स्कंदाला संज्ञा असं म्हटलं. संखारा प्रतिक्रिया करणारा स्कंद असतो. मनातला हा स्कंद एवढा स्थूल असतो. संखारा, भवसंखारा, या तृष्णांचा जो संग्रह असतो ना, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. कामतृष्णा 36, भवतृष्णा 36 आणि विभवतृष्णा 36, 108 प्रकारच्या तृष्णा. 108 मण्यांची माळा असते ना, हा संदर्भ असतो. 108 मण्यांची माळा. त्यापुढे या 36 चे त्याचे संयोजन तुकडे तुकडे करून पाहिजे 500 म्हणतात. या कामतृष्णा 500, भवतृष्णा 500 आणि विभवतृष्णा 500. अभिधम्म चाळल्यानंतर या सगळ्या 500 एक एक कशा या तृष्णांचे एक एक उकल कशी कशी होते. या 1500 प्रकारच्या तृष्णांचा हा संग्रह आपल्याकडे असतो. ज्या भवतृष्णा असतात, किले धातू असतात, या भवतृष्णांमुळे सातत्यानं आपल्याला वारंवार जन्म ग्रहण करण्यास त्या भाग पाडत असतात. या वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान जाणण्याचं काम करणार, जाणण्याचं काम करणाऱ्या मनाच्या स्कंदाला विज्ञान. हे मनाचे 4 स्कंद आणि हे रूप ज्याला शरीर म्हणतो, जे अग्निवायू जला आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे. भगवान बुद्धांनी हे शरीर आणि मन, आपल्याला वाटतं दुःख जगत आहे दिसतं ना, व्याख्या करू शकतात. अनेक लोकांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत, पण ज्यामध्ये परिपूर्णता आणि परिशुद्धता साठवलेलं असं जे सम्यक ज्ञानाच्या आधारावर, संबोधी ज्ञानाच्या दृष्टीवर दुःख दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध गामी पटीपदा, याची परिपूर्णता व्याख्या केवळ तथागत अनुसंधान करू शकतात. दुसऱ्या व्यक्तीची आपत्ती नाही आहे. अनावरण ज्ञान, पटिसंबिता ज्ञान, धम्म पटिसंबिता, आत्म पटिसंबिता, निरुक्ती पटिसंबिता, प्रतिभाग पटिसंबिता. भगवते बुद्ध ज्ञान आपण सुत्तामध्ये वाचलं ना, ते 14 प्रकारच्या हातोटी तथागतांकडे असायच्या. या संबोधी ज्ञानाच्या 14 प्रकारच्या हातोटीनं ते समजावून सांगायचं. संबोधी ज्ञानाची ही संपूर्ण दृष्टी तथागत अर्योअठ्ठंगिको म्हणतात. हे ज्याला मध्यमा पटिपदा, हा मध्यम मार्ग आहे. हे 37 अंगांमध्ये असलेलं हे जे बोधी ज्ञान आहे ना, हा मध्य मार्ग समजला जातो. जे जे भगवंत असतात, ज्या ज्या स्वभावाच्या व्यक्ती त्यांच्या समोर आल्या, तर त्या त्या स्वभावाच्या व्यक्तीला कोणतंही चित्त शांत करून चित्त एकाग्र करण्यासाठी कोणतं कम्मठान द्यायचं. हे आनापानसती आणि 40 प्रकारचे शब्द लावलेले कम्मठान आहे. त्या आधारावर खनिक समाधीपासून उपचार आणि उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया हा अभ्यास सर्व घेतला जात असायचा. विपश्यना भावना करण्यासाठीच हे प्रभुत्वकारी कम्मठान, भूषण चित्ताची ही समाहिता एकाग्रता जी स्थापित करण्यासाठी खनिक समाधीपासून उपचार आणि उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत ही सम्यक समाधीची धारणा आत्मसात करण्यासाठीचे शब्द भावनेचे कम्मठान असायचे. त्यामुळं भगवंत हा अर्योअठ्ठंगिको म्हणतो. हा तसा मध्यम मार्ग आहे. तसा कायानुपसना, वेदनानुपसना, चित्तानुपसना, धर्मानुपसना, हा देखील मध्यम मार्गच आहे. क्रमशः हे बोधी ज्ञान धारण केलं जातं. क्रमशः आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण. कायानुपसना आहे जसं सुरुवातीला कल्याणकारी आहे. वेदनानुपसना, चित्तानुपसना मध्याला कल्याण, धम्मानुपसना अंताला कल्याणकारी आहे. मध्यम मार्गच आहे. चत्तारी सम्मापधान आणि मध्यम मार्ग.
संवेद प्रधान, प्रहान प्रधान, भावना प्रधान, अनुरक्षणा, हे सुरुवातीला आहे, मध्याला आहे आणि अंताला आहे. क्रमशः हे बोधी ज्ञान धारण केलं जातं. हाही मध्यम मार्ग समजला जातो. चत्तारी इत्थिपाता, छंदाधिपती, छंद संप्रयुक्त कानंच धम्मानं, तन समुत्थानानंच रूपानं, अधिपति पच्च एव. धिर्याधिपति धिर्य संप्रयुक्त कानंच धम्मानं, तन समुत्थानानंच रूपानं, अधिपति पच्च एव पच्चे. चित्ताधिपति चित्त संप्रयुक्त कानंच धम्मानं, तन समुत्थानानंच रूपानं, अधिपति पच्च एव पच्चे. विमंसाधिपति विमंस संप्रयुक्त कानंच धम्मानं, तन समुत्थानानंच रूपानं, अधिपति पच्च एव पच्चे. हे छंद इतिबात, वीर्य इतिबात, चित्त इतिबात, विमंसा इतिबात. विमंसा म्हणजे प्रज्ञा, तुकडे तुकडे करून पाहणारी. हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षणांनी छेदन भेदन करून पाहणारी. क्रमशः हे इतिबाताचा अभ्यास करणारे महामौदल्यन या कम्मठाणाचा अभ्यास करून रहतो प्राप्त झाला. क्रमशः बोधींना हा देखील मध्यम मार्गच आहे. ज्यातून हे बारकावे कळलं. मोकलाल व्याकरण आपण पाहतो ना, मोकलाल व्याकरण, कच्चा व्याकरण, सदनिती व्याकरण, पंचबलाने श्रद्धाबल, वीर्यबल, सतीबल, प्रज्ञाबल, समाधीबल आणि मध्यमाबल क्रमशः हे बौद्धिक ज्ञान धारण केलं. पंच इंद्रियांनी, 5 इंद्रिय, श्रद्धा इंद्रिय, वीर्य इंद्रिय, सती इंद्रिय, प्रज्ञा इंद्रिय, समाधी इंद्रिय, हे हा देखील मध्यम मार्ग आहे. सप्त भोजन का, सती संभोजन, धर्म विषय भोजन, वीर्य भोजन, प्रीती भोजन, प्रसक्ती भोजन, समाधी भोजन, उपकार भोजन, हा देखील मध्यम मार्गच आहे. क्रमशः बोधी ज्ञान धारण केलं जातं आणि आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. शेवटचा अरियोट्टमिको म्हणतो, हा देखील मध्यमा प्रतिपदा, हा देखील मध्यम मार्गच आहे. क्रमशः हे बोधी ज्ञान धारण केलं जातं. कसं धारण केलं जातं? शमन भावनेच्या कम्मठाणाच्या आधारावर खडिक समाधीपासून उपचार आणि उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत पोचण्याची प्रक्रिया पूर्णत्वास झाली. याला विखंबन प्रहाण समजले. त्रिवी शील पुष्ट करणं, शुद्धशील, परिशुद्ध शील, विशुद्ध शील, शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी, विशुद्ध समाधी, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा. विशुद्धशील, परिशुद्धशील, विशुद्धशील ही प्रक्रिया पूर्णत्वास होणं म्हणजे याला तदंग प्रहाण म्हणतात. या अंगा प्रत्यंगामध्ये हा धम्म सम्यक उत्पन्न होतो. हे उदयलयाचं ज्ञान, हा धम्म सम्यक उत्पन्न होणं म्हणजे उदयलयाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव करणं होय. उत्पाद वय धर्मीनो हा लौकिक धर्म आहे ना. त्यामुळे ही योग्य दृष्टी, विवेक दृष्टी, वैज्ञानिक दृष्टी हा लोकीय दृष्टीचा परिपाक आहे. हा नेहमी बदलणारा असतो. उत्पाद वय धर्मीनो हनिच्या हरसंखारा उत्पाद वय धर्मीनो उपचित्वा निरुज्जन्ति तेसंग उपसमोर. समाधी भगवंतांनी व्याख्येसहित समजावून सांगितलं. समाधी म्हणजे काय? दुःखे ज्ञान, दुःख समुदय ज्ञान, दुःख निरोधे ज्ञान, दुःख निरोध गाणी प्रतिपदा ज्ञानंती इति विष्टती इति भिक्खवे सम्मादित्ति. दुःख समुदय, दुःख दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोध गाणी प्रतिपदा या चारही गोष्टींचा अनुभव करत करत काम करणं, कर्म करणं, काया वाचा मनाद्वारे कर्म करणं याला म्हणतात समाधी. नेहमी आपण ज्या वेळेला व्यवहार करतो, आपलं कृत्य करतो, कर्म करतो, समाधी नेहमी सोबत घेऊन चालावी लागते. समाधी सोबत घेऊन चालणं म्हणजे या दुःख दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध गाठी पटीपदा या चारही सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं म्हणजे सती संपचंजन रेंचती.
एक क्षणही असा बेहोशीतला जाता कामा नये. कंगवा अंबा कंगवा असिते पीते खाईते साईते संपजान काय. चालताना बसताना उठताना निद्रा घेताना जी काही कर्म करता हो ना, अरे हातताना मुक्ताना देखील हे वेदनांचा उदय वे पाहत, वेदनांचा उदय वे पाहत अगदी सहजपणे गते ठिते सुते जागरी संपजान काय. फक्त चिवर धारण, पात्र आणि चिवर धारण करताना देखील किती जागरूकता. वेदनांचा उदय वे पाहत पाहत वेदना असते ना, भोजनाच्या वेळेला, औषध खाण्याच्या वेळेला, चिवर चढवण्याच्या वेळेला, प्रत्यक्ष आपण कृती करताना ती कशी सजगपणे जागो संपजान. एकदा सती जुळली की संपदेचे जुळतो. सबे संखारा आणि जाती, सबे संखारा दुःखाती, सबे धम्म अनंताती यदा पंजाने पश्यति असति बिंदती दुःखे एस मग्गो विशुद्धिया. ही परिशुद्धीची, शुद्धीची, परिशुद्धीची, विशुद्धीची सगळी प्रक्रिया आत्मसात करताना नेहमी समाधी सोबत घेऊन चालता आलं पाहिजे. आपण विचार करतो ना, आपण आपल्या बुद्धीनुसार नाही समाधीची म्हणजे योग्य दृष्टी, हा अमृत शब्द आपल्या काही कळत. समाधीची म्हणजे विवेक दृष्टी, सगळे अंगाने एखाद्या वस्तू व्यक्ती परिस्थिती रंगत आहे. बरं वाटतं वास्तववादी ज्ञान असतं, पण हे बदलणार असते. लोकीय दृष्टी असते. वैज्ञानिकांची धारणा, वैज्ञानिक दृष्टी देखील ही लोकीय दृष्टी आहे, ही सातत्यानं बदलणारी आहे. भगवंताची ही संबोधित ज्ञानाची दृष्टी लोकीय दृष्टीपासून लोकोत्तर दृष्टी पर्यंत येऊन पोहोचवते. ही कुठल्याही वैज्ञानिकांची दृष्टी येऊन पोहोचवत नाही. लक्षात घ्या, वैज्ञानिकांची दृष्टी ही लोकीय दृष्टी आहे, ही लोकोत्तर. म्हणजे म्हणून असे अनेक लोक जे सिद्धार्थ गौतमाच्या कालखंडात शाश्वततावादी होते, उच्छेदवादी होते, वैज्ञानिक दृष्टीची धारणा करणारे जगणारे लोक उच्छेदवादाकडे वळत घेतात. त्यांचा धार्मिक पिंड होत नाही. त्यांना काय माहिती आहे, कंबठाणाचा अभ्यास करता आला नाही. ते आपल्या बुद्धीच्या जोरावर सम्यक दृष्टी, योग्य दृष्टी, विवेक दृष्टी, वैज्ञानिक दृष्टीने चाललं पाहिजे, कर्म केली पाहिजे असं म्हणून ठासून मांडतात. ही मिथ्या दृष्टी आहे, सम्यक दृष्टी नव्हे. सम्यक दृष्टी, सम्यक या शब्दामध्ये तेवढी परिपूर्णतेचा, परिशुद्धतेचा साठा आहे. म्हणूनच त्याला सम्यक, त्याला संबोधी दृष्टी असं म्हटलं. ही संबोधी दृष्टी आपल्याला काय करतंय, आपल्याला नेहमी सती संपत्ती प्रत्यक्ष आपण कर्म करताना आपला ज्यांनी हे बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्य आनंद आर्य सत्याचा साक्षात्कार केला, माणूस तो बदललाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे कळण्यासाठी 35 वर्ष लागली. केवळ आणि केवळ आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच माणूस बदलला जातो. ती व्यक्ती श्रद्धामूलक स्वभावाची व्यक्ती बनते. ती व्यक्ती नेहमी नीत रागी, नीत द्वेषी, नीत मोही होऊन काय वाच्या भागाने कर्म करेल. तुम्ही आम्ही आपल्या स्वभावाचे बळी आहोत. आपल्याला काय माहिती, आपल्या बुद्धीच्या स्तरावर आपण विचार करतो आणि कर्म करतो. काय माझ्या मनाने आपण नेहमी शुद्ध चित्ताने कर्म करतो असं नाही. आपला तो भ्रम आहे. शुद्ध चित्त म्हणजे निर्वेद ज्ञान, विपश्यना या कर्मठाणाचा अभ्यास जेव्हा करतोय आपण, 10 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रक्रियेतनं जावं लागतं. हे समर्शन ज्ञान, उदय ज्ञान, भक्त ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निविदा ज्ञान, हे निर्वेद ज्ञान, हे प्युअर माइंड असतं. मुख्य काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान, अणुलोक ज्ञान, या 10 ज्ञानाच्या टप्प्यातनं जावं लागतं. निर्वेद, निर्विदा, वेदना कुठलीही असो, चालताना, बसताना, खाताना, पिताना, पाणी पित असताना देखील आपण घट पितो, का लागल्या चूक राहतो. हे व्यवस्थितलं पाणी पिणं आहे. हे घोट जरी घेतला तरी वेदनाचा उदय वेद जाणं सती संपजन्य नरेंचती. एक क्षणही असा बेहोशीतला जाता कामा नये. आपलं
आपल्या बुद्धीच्या जोरावरची, आपल्या बुद्धीवरचं ज्ञान, आपल्या बुद्धीला मर्यादा असतात, सीमा असते, प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून ही प्रज्ञा म्हणजे अनित्य लक्षण, ते दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या तीनही लक्षणामध्ये रमण करत करत व्यवहार करणं, वेदनांचा उदय वे जाणं जाणं, ही कर्म करणं, याला म्हणतात समाधि. हा अनुभव हे करता यायला हवं ना, तेव्हा आपलं चित्त ज्यावेळेला शुद्ध असतं, वेदनांचा उदय वे जाणता ही प्रज्ञा सोबत असते. ही हिला समाधि म्हणतात ना. या एका क्षणामध्ये दुःख काय, दुःख समुदय काय, दुःख निरोध काय, दुःख निरोध गामिनी पतिपदा या चारही सत्याचा अनुभव होतो. हा धम्म संवेग असतो. वेदनांचा उदय वे जाणत जाणत कर्म करणं. अर्थात आपण कर्मच करतो ना. चांगले कर्म केले तर चांगला परिणाम. चांगले कर्म कसे होतील? अरे शुद्ध चित्ताने आपल्याला कर्मच करता आले नाही, शुद्ध परिणाम येणार कसा? आम्ही तुम्ही सगळ्यात जगातली सगळ्यात संप्रदायातली सगळीच माणसं ही नेहमीच रागरंजित, द्वेषदूषित आणि मोहमुळी दोन काया वाच्या मनाने कर्म करतात. दुर्लभ बुद्धो उत्पादो इमास्ती लोके. अरे खरंच हे दुर्लभ आहे. बुद्धाचं उत्पन्न होतं. ही ज्ञानगंगा बुद्धापासूनच वाहते. बुद्धाचे उत्पन्न ही ज्ञानगंगा आहे. सर्वच प्रकारच्या दुःखातून सुटका करून घेऊन अंततः निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी हे जे कम्मठाण धारण करून निर्वेद ज्ञानाच्या आधारावर आपली गाडी जेव्हा चालते ना, ही समाधी सोबत असते. अर्थात ही सगळी प्रक्रिया, बोधी ज्ञान धारण करण्याची प्रक्रिया, या धम्म संमेलनात हा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्षाचं हे जे चलन असतं ना, वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा अभ्यास करत आहोत. बरं झालं, कमीत कमी आता तुम्ही अभ्यास करत आहात. विपश्यना या कम्मठाणाचा अभ्यास करतात, शमन भावनेच्या कम्मठाणाचा अभ्यास करतात. पाहतात ना, करतात की नाही? कोणी कोणी विपश्यनेची शिबिर केलेले हात उंच करून बघा. म्हणजे उद्घाटन तुमचं झालं असो, तुम्ही शिबिर नाही केलं, तुमचं उद्घाटन झालंच नाही. जाऊन नाही घेतला मनुष्य जन्म. 100 वर्ष व्यवस्थित आयुष्याला काही कामाचं नाही. बरं झालं हे दुर्लभ जीवन आपल्याला मनुष्य जीवन आलंय. धम्म शमन करायला मिळतो तुम्हाला. अर्थात तुमचं पुण्य आहे, पण तुम्ही या कम्मठाणाचा अभ्यास केला नाही तर तुम्हाला काय लावलं? काय लावलं? जागरूकपणे, हे जागरूकपणे सती संपत जगणं, हे जागरूकपणे जीवन जगण्याची कला आहे. हा संदर्भ म्हणजे ज्या आधारावर पटकन ओळख तरी करता येईल ना व्यवहार. अरे हे करणं आपण करतोय, चुकीचं करतोय की बरोबर करतोय, योग्य करतोय की अयोग्य करतोय, हे समजून उमजून करावं लागतं ना. हे समजून उमजून करताना आपण आपल्या स्वभावावर उतरतो. म्हणून फेरीवेलीवर हमरी तुमरीवर, म्हणून फेरीवेलीवर हमरी तुमरीवर उठतो. दोन व्यक्ती जगात एक नाही. म्हणून प्रत्येक घराघरामध्ये भांडीकुडी वाजतात. असं एकतरी जर दिसतं का की ज्या घरात भांडीकुडी वाजत नाही? बरं बक्षीस मिळतं तुम्हाला भांडीकुडी वाजवून? वाजतातच. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मला माझ्या जीवनात सुखाने, शांतीने, समाधानाने जीवन यापन करता येणार. कोणाला वाटत नाही. पण हा इकडे बसलाय ना सगळा महामंत्री, हा अकुशल चित्ताचा, हा संपूर्ण माराच्या प्रभावाखाली आपण आहोत. आपल्याला वाटतं मार काय दिसतो का? हे प्रामुख्यानं कामावचर चित्त 54, रूपावचर चित्त 15, रूपावचर चित्त 12 आणि लोकोत्तर चित्त 8, 89 प्रकारचे चित्त. ते कुठल्या तत्वज्ञानाला नाही कळलं. त्यामुळे धम्माचे हे अंतरंग वैज्ञानिकांना नाही कळत. जरी ॲलन मास्क आता अर्ध्या तासात एकदा एकदम भारतात अमेरिकेत जातो, किती वेगानं जातो ॲलन मास्क. त्याला विचारलं तुमचा आदर्श कोणतं? मात्र बुद्धाकडे बोट वळत. बुद्धापर्यंतची दृष्टी त्यांच्याबरोबर आहे, वेगानं जातो, कम्प्युटर चालवतो. पण ही संबोधी ज्ञानाची दृष्टी आपल्याला लोकीय दृष्टीपासून लोकोत्तर दृष्टीपर्यंत, हे लोकीय दृष्टी
म्हणजे सभ्य संखारा अनित्याती सभ्य संखारा दुःखाती सभ्य गम्मा अनंताती यदा पर्याय पद्धती. अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण हे प्रज्ञेचे लक्षण. प्रज्ञेला पाहता आलं तर ही प्रज्ञा लोकोत्तर क्षेत्रापर्यंत पोहोचवणारी असते. लोकोत्तर क्षेत्रात जेव्हा पोहोचतंय तेव्हा लोकोत्तर प्रज्ञा काम करते, जी नित्य बोधाची असते, सुख बोधाची असते, अनंत बोधाची असते. हे लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर निर्वाणाच्या सत्याचा साक्षात्कार केला जातो, निर्वाणाचा रसास्वादन केलं जातं. निर्वाणाच्या रसा आता ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना माहिती. आपण तर कल्पना करू की नाही. आपला स्वभाव नाही बदलला, आपण वरवरचं मानस सुधारण्याचा आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रयत्न करतो. पण अशी वेळ आली ना, आता तुमरी गेले काय तुम्ही आपला मानस आहे ना, आपला स्वभाव बदललेला नाहीये. आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच माणूस घडवला जातो. तुम्ही आम्ही जरी मनुष्य म्हणून जन्माला आलेलो असलो तरी या 390 प्रकारच्या स्वभावात जखडलेला आहोत. कुठल्याही संप्रदायाचे, कुठल्याही देशातील कुठली माणसं, कुठल्याही वंशाची असो, आणि हा स्वभाव केवळ तेव्हाच बदलला जातो जेव्हा या 37 अंडांपैकी हे हा मध्यम मार्ग सुरुवातीला आहे, मध्याला आहे, अंताला कल्याणकारी हा मार्ग क्रमशः आपण धारण करता आला. आपले 10 ते 10 पारमितांचे गडे भरले तरी मार्गदर्शक मिळाला नाही, कल्याण मित्र मिळाला नाही, तर काही खरं नसतं आपलं. म्हणून 10 ते 10 पारमितांचे घडे भरण्यासाठी हा एवढा समूह आलेला आहे. तुम्ही तुमच्या पारमितांचा संग्रह करण्यासाठी भिक्षू संघाच्या 4 मिश्रे यांची परिपूर्ती करण्याची ही गाठ बांधून घेऊन जायची. जोपर्यंत हे दुःख चक्र भवचक्र तेव्हाच तोडता येतं जेव्हा आपले पारमितांचे 10 घडे भरतील. पारमित हा माझ्यातला मी आहे ना, आपल्या सगळ्यांच्या अंगात येतो काय तुमच्या माझ्याकडे येतो सगळ्यांच्या मी माझं अरे सारं डोईवर रोज. अरे आपलं शरीर आपलं नाही आहे, हे आपलं मन आपलं नाही आहे. हे अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातूच्या या अर्थकलापांनी भरलेले काय हुकूमत चालते माझी नाही ना. ज्याला मी माझं म्हणतोय सगळंच बदलणार आहे, ते उत्पन्न होऊन नाश पावणार आहे. हे सारे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूचे तरंगणी उत्पन्न होऊन नाश. ज्याला तू माझं म्हणतो, माझं शरीर म्हणतो, जेव्हा या प्रज्ञेच्या 3ही लक्षणे याचे तुकडे तुकडे करून पाहतो, या शरीराचं आणि मनाचं ईश्वर विघटन आणि विभाजन करून पाहतो, भरतही तरंग कुठल्या ना कुठल्या धातूंची प्रधानता घेऊन आलेले तरंग हे उत्पन्न नाश पावतात. त्याला तुझं शरीर म्हणतो. आसक्ती आहे, किती चित्काव आहे या शरीराविषयी माझं मी. तर त्या मनाचे 4 स्कंदने वेगळ्या सध्या संस्कार आणि विज्ञान हेही उत्पन्न होऊन तेही नष्ट होतात. कुठल्या या चित्त चैतसिकांच्या तरंगणात तू तुझं मन म्हणतोय काय हुकूमत चालते तुझी. अनात्मा आहे, अनंत आहे. अनंत म्हणजे मी, अनंत म्हणजे मी माझं नाहीये, माझं शरीर माझं नाहीये, माझं मन माझं प्रिय आहे, अनात्मा आहे. हा बोध प्रज्ञेमध्ये रमण करताना हा येतो. अनंत लक्षणामध्ये रमण करतो त्यावेळेला या अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षणामध्ये विहार करणं म्हणजे प्रज्ञा विहारी म्हणतात. प्रज्ञेच्या या 3ही लक्षणामध्ये विहार करण्याचं सामर्थ्य येतं. हे बोधी ज्ञान धारण करताना इलेश धातू असतात ना, सिद्धार्थ गौतम आदी ज्यावेळेला बुद्धत्व प्राप्त केलं, 30ही पारमितांचा डोंगर रचून या भवतृष्णा किलेश धातू वारंवार आपल्याला या 4 अपायगती, 7 कामसुगती, 16 रूप ब्रह्मलोक, 4 रूप या 31 प्रकारच्या काया धारण करणारे हे सगळे जे प्राणी आहेत, त्या प्राण्यांना जन्म देणाऱ्या ज्या भवतृष्णांचा संग्रह तो किलेश धातूंचा संग्रह आहे. त्यामुळे सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं की बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर या 6 प्रकारच्या या रश्मी त्यांच्या शरीरात बाहेर पडल्या. षडवर्णीय आलोकोद्भाती बुद्धत्व प्राप्त झालं.
याला किलेश परिनिर्वाणाची प्रक्रिया म्हणतात. किलेश परिनिर्वाण. या किलेश परिनिर्वाणाच्या आधारावर तथागतांनी 46 वर्ष वास केले. 46 जम्बूद्वीपामध्ये. या 46 वर्षावासांपैकी 25 वर्षावास हे एकट्या श्रावस्तीला केले. भगवान बुद्धांच्या कालखंडात जगात सगळ्यात मोठी नगरी श्रावस्ती नगरी. श्रावस्ती ज्यामध्ये भगवंतांच्या या 25 वर्षावासामध्ये तुमच्यासारखे पांढरे कपडेवाले उपासक उपासिका 1,49,000 अनागामी फळापर्यंत पोहोचले. 1,49,000 लक्षात ठेवा. एवढे लोक अनागामी फळापर्यंत पोहोचले. हे एवढं वैभव तथागतांचं वैभव. तथागतांच्या या 46 वर्षावासामध्ये 46 वर्षावासामध्ये त्यांच्या जीवन असेपर्यंत 24 असंख्येय 80,000 देवता आणि मनुष्यांना लाभला. बाकी जे उरलेले 10 असंख्य आता जे उरलेले असतील ते या बुद्ध शासनात परिपूर्णता गाठली. ज्यांचे 10 पाळणुकांचे गडे भरलेले असतात. बुद्ध शासनामध्ये सिद्धार्थ गौतम ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर एवढे वर्षावर 25 वर्षावर त्या श्रावस्ती नगरीमध्ये केले. सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये देखील ही जी नगरी आहे ना पाटलीपुत्र सम्राट अशोकाच्या कालखंडात ही एवढी मोठी नगरी सजलेली होती भरलेली होती. सगळ्यात मोठी नगरी जिथं काही मिळेल नाही असं नाही. सगळ्याच गोष्टींची उपलब्धता होईल असं हे त्या पाटलीपुत्रचं हे वैभव. मागच्या वेळेला मी जाऊन आलो अशोकरामाला. जे मोठं आता गांधी मैदान म्हणतो ना गांधी मैदान तेच जुनं अशोकराम. ज्या अशोकरामामध्ये जे अभिलेख लिहिलेले आहेत धम्मलिपीमध्ये धम्मलिपीतले अभिलेख. यावर्षी आम्ही तयारी करणार होतो महादेवाची पदयात्रा काढायची. तो महादेव नावाचा अर्हत भिक्षू होता स्थवीर होता ज्याची महेंद्र सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र ज्याची प्रवचन त्यांच्याकडनं झाली. आणि तो महेंद्र 3ऱ्या महासंग्रामानंतर मोगलीपुत्र अतिशय यांनी स्थवीर अर्हत महादेव भिक्षूंना महिषामंडलात पाठवल्याचे उल्लेख मी जाऊन आलो त्या पचमढीला. त्या लेण्या बंद आहेत. तिला जो खात्याची वाकाचा बोर्ड आहे धम्मलिपीतली अक्षरं लिहिली आहेत बंद आहेत त्या. आणि त्या बुद्ध लेण्या आहेत. सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये महादेव नावाच्या अर्हत भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये या पचमढीच्या लेण्या कोरल्या गेल्या. आता बाबासाहेब आंबेडकरांनी 14/11/1956 नागपूरच्या पवित्र दीक्षा दिली. जी ब्रह्मा विष्णू महेशांना मानणार नाही त्यांची पूजा करणं आपलं खूप लक्ष झाला. पण तिथे जाऊन आलो मी. आता काय करू. एवढंच नव्हे तर त्या अशोकारामामध्ये अभिलेखात एकाच वेळेला सम्राट अशोकाचे धम्मगुरू मोगलीपुत्र तिसऱ्यांनी हा संतमाता हा संपूर्ण धम्माच्या आधारावर ही जी सुरक्षा करण्यासाठी 84,000 महास्तूपांची निर्मिती केली. भगवंताचे जे मोठे मोठे 6 स्तूप तोडून टाकले आणि त्याचे 84,000 समविभाग करून 84,000 शहर निवडले गेले. आणि त्या ठिकाणी या महास्तूपांमध्ये भगवंताच्या ठराविक धातूंची प्रतिष्ठापना करण्यात आली. एकाच वेळेला घरसार पतीतेन तीतेन तव धर्तीना तिलोपदीपं संबुद्धं पूजयामि तमोदकं. भगवंताच्या या धातूंची पूजा करण्यात आली. एकाच वेळेला 84,000 महाविहारांमध्ये महास्तूपांमध्ये. हे वर्णन न तुम्ही संस्कृत मध्ये जे वेद आहे सामवेद यजुर्वेद अथर्ववेद ऋग्वेद आपल्याला यात रामायण महाभारत स्मृती पुराण हे जे संस्कृत मधल्या सगळ्या गाथा संपूर्ण ऋचा चाळल्यानं ते एकाही ऋचेमध्ये तुम्हाला तेल प्रयोजन तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा करण्याचे उल्लेख तुम्हाला सापडणार. आणि आपण रोज म्हणतो ना
तेलाचे दिवे प्रज्वलित करून भगवंताची पूजा केली. एकाच वेळेला जे 84,000 प्रमुख शहर निवडले तिथे ज्या महास्तूपांमध्ये भगवान बुद्धांच्या धातूची रॅलीची प्रतिष्ठापना केली आणि तेलाची दिवे प्रज्वलित करून पूजा केली. सुगत अनुभवा धातलो धातु लभे लंकाय जन्मुनीते किल सपुरवरे नाग लोके रूपे सभे बुद्धस्त बिंबे सकल रसतिसे के सुलोमादि धातु वंदे सभे विमुद्धम रसबल तदियं मोदी चेतियतवानि वंदामिषेते सब्बन सब्ब ठाणेषु पतिष्ठितं सार्विक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकल. सरळ बुद्धाचे रूपच मानतात. बुद्धाचे रूपच मानतो ना. जे लोक काय केले ना त्या पूजेसाठी घरातल्या अंगणात रांगोळ्या टाकल्या, सडा सारवण करून रांगोळ्या टाकल्या आणि हे गुराढोरांच्या शेणाचा स्तूप बनवला. तिथे काही शस्त्र नाही, तिथे फुलं चढवले, तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा केली. अजूनही लोक पूजा करतात. बरं, जो दिवाळीचा कार्तिक अमावस तिथे लिहिलेल्या डबलिपी आता कार्तिक काळात दे म्हणजे हे लोक एक सण, हे सांस्कृतिक क्रांती, या प्रतिक्रांती या देशात घडली. सांस्कृतिक प्रतिक्रांती घडल्यामुळे 15 दिवसांनी येणारे सण आपले ऐकते नाही ओळखणं कठीण झालंय. दीपदानोत्सव एकाच वेळेला 84,000 महास्तूपांची पूजा केली गेली. 84,000 महास्तूपांची तो दिवसच कार्तिक अमावस्या, ज्याला दीपोदानोत्सव असं म्हणतात. आता दिवाळी करायची की नाही, दिवाळी करायची की आपल्या समोर प्रश्न येतात की नाही. आपला सण आहे की एवढी सांस्कृतिक प्रतिक्रांती झाल्यानंतर आपले सण हे आहेत की नाही ओळखणं कठीण झालं. सगळ्या सणावारांचं विकृतीकरण झालं, सगळंच विकृतीकरण झालं. पौर्णिमा अमावस्या त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा विशेष समारोह भीमा कोरेगावच्या गेले. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची करार त्यांना समजली. प्रभावाचा इतिहास पराभूत झालेले लोक हा सारा आंबेडकर आदिवासी घटकाविरुद्ध धर्मांतरित झाले. हे मुस्लिम असो ख्रिश्चन एकेकाचे समजदार लोक या मोहितोदर आणि हरप्पामध्ये आम्ही यावर जाऊन आलो. तिथले सगळे संत तिले पाहून कुठे व्हायला भिक्षूच्या विहिरी आहेत. हे नगर रचनाची वस्ती गेली ना पुढे पुढे शेष नागावर ही पृथ्वी तरलेली आहे. शेषनाग म्हणजे नाग साप नाही, शेषनाग आपल्याला ही नागर लिपी आहे ना. नागर लिपी जशी जशी दक्षिणेत गेली ना सगळ्या भाषा धर्म लिपीवर आरूढ आहे. पाली प्राकृतची जी संपूर्ण मोहितोदर हरप्पा दिसतं ना तेव्हा वैदिक संस्कृतीचं काय लेखन नाही तिथे. ही पाली प्राकृतची जी आजच्या मूळ भाषा आहे, ज्याचं संपूर्ण संस्कृत जी मूळ लिपी तयार झाली ती धम्मलिपी म्हणतो. तिथली लिपी आणि आता अमरावतीला मिळालेली हे तो मोठा सिमेंट पहा, तो सांड पहा सेम, आणि ती धम्मलिपी पहा जी आधार संस्कृत भाषेला तर लिपीच नाही. ही धम्मलिपीवर उभी झालेली भाषा आहे. हे दक्षिणेत जसा जसा हा संगम पसरलाय तेव्हा बघा या नागरी लिपीत ही कसं जे विकसनशील रूप झालं. या पाली भाषेचं हे दाबा मल्याळी भाषा बघा तुम्ही वचन गोलाकार चांगली अक्षर दिसतात. कर्नाटकची कानडी भाषा बघा, तेलुगू भाषा बघा, तमिळ भाषा बघा. हे नागराजांनी परिपक्व केलेली विकसित रूप आहे पालीचं. सगळ्या भाषेची जननी पाली आहे. खरंच ती देखील इथूनच निर्माण झाली. खरंच लिपी आम्हाला उलटा चौकत्वात राहते. सगळ्या भाषेची जननी संस्कृत असं आम्हाला शिकवलं. या मिथ्या धारणा म्हणजे इतिहास जे जे विसरले एवढी सांस्कृतिक प्रती ही बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरण दिलंय की पुष्यमित्र शुक नावाचा हा ब्राह्मण सैन्यात दाखल झाला, विश्वास संपादन केला आणि मात्र ही सत्ताच उद्धवून पाडली. सम्राट बृहद्रथ 10 राजा आणि 10वा राजा हरला म्हणून त्या धम्मविजय या दिवसात या विजयादशमीच्या दिवशी ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली, तो दिवस धम्मविजय दिवस, विजयादशमीचा दिवस. पण त्या दिवशी पुष्यमित्र शुंगाने त्यांना पकडलं, त्यांना नजरबंद केलं, शस्त्र हिसकावून घेतली
आणि तब्बल 15 दिवसानंतर ज्या दिवशी एकाच वेळेला 84,000 महास्तुपांची पूजा केली गेली होती तो दीपदानोत्सव, त्याच दिवशी त्यांची कपटानं हत्या करण्यात आली. पुष्यमित्र शृंगारी आमचा हा शेवटचा धर्मराजा बृहद्रथ सम्राट अशोकाचा परिणातू त्याची कपटानं हत्या करण्यात आली. आणि या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिक्रांती, राजकीय प्रतिक्रांती, श्रवण संस्कृतीचं नेतृत्व करणारे आमचे भिक्षू लोक, त्यांना एकेका भिक्षूंना त्यांचं डोकं गुरुदक्षिणा म्हणून आणण्यासाठी, गुरुदक्षिणा म्हणून आणण्यासाठी एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी गुरुदक्षिणा 10,000 सोन्याची नाणी मोडली गेली. भिक्षू लोक दाढीचे डोक्याचे केस वाढवून जंगलात पाण्याच्या गुफा कंदराचा आश्रय घेऊ लागले. हेच ते नवनाथ हो, भोलानाथ. हा शंकर, हा भोलानाथ, हा महादेव भिक्षू होता. त्याचा अस्थिचित्र आमच्याकडे आहे, सापडलेलं. ते तिथे जा अशोकारामामध्ये. हे आपलं वैभव होतं जुळं, पण विसरला. जे इतिहासच विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार? पराभवाचा इतिहास. हा सगळा ब्राह्मण इतर आदिवासी भटकांयुक्त समाज, एकेकाचे हे नागवंशी लोक. मात्र आमच्या या श्रवण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीमध्ये या संघर्षाची घरात आम्ही पराभूत झालेले लोक. हा संपूर्ण ब्राह्मणवादाच्या या काही समाज या गुलामीत जखडला गेला. त्याला गुलामीत जगण्याची जीवन जगण्याची सवय झाली. आजही 68 वर्ष झाली बुद्धिस्ट झाल्यानंतर देखील आमच्या ह्या माता भगिनीच्या त्या मानगुटीवर राज्य करतो. कपाळाचं कुंकू, कानातले कापसं दिल्या, नाकातले रश्मी उघडे, गळ्यातली बोल, बाहुतले बाटले बावटे, हातातल्या बांगड्या पाटल्या आणि पायातली जोडली आणि पट्ट्या. सौंदर्याचं लेणं नाही आहे, ती बोलीची गुलाबीची बंधन आहे. त्या आमच्या विदेशातल्या बुद्धिस्ट राष्ट्रातल्या त्या आमच्या उपासिका आहेत, त्यांच्या कपडावर नाही, कानात नाही, नाकात नाही, गळ्यात नाही, बाहुत नाही, हातात नाही. त्यांची प्रतिज्ञा नाही दिले. तुम्ही पुसून टाका बरं. आता रमाई असतं ना, आता रमाई करायचं बाबासाहेबांच्या पुसून टाकलं. हे धर्मरूपी सौंदर्य, शीलरूपी सौंदर्य, समाजरूपी सौंदर्य, प्रज्ञारूपी सौंदर्य धारण करून हा अष्टांगिक मार्ग हा धारण करून आर्य सत्याचा साकारता केला जातो. आपल्या मनाचा स्वभाव बदलला जातो. म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती या शब्दाची ठेवण कार्ल मार्क्सला, लेनिनला, माओ त्से-तुंगला माहिती आहे. हे परफेक्शन आहे. हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती. इतिहासाची दार्शनिक दृष्टी जगातल्या कुठल्या इतिहास सध्याला नाही कळली, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळली. हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं. 395 कलमांमध्ये हे संविधान का बरं लिहिलं? एवढंच नाही तर जगातल्या सगळ्या देशातल्या सगळ्या घटनाकारांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याचे धम्मातील मानवी मूल्य त्यांना अडॉप्ट करावीच लागली बाबासाहेबांच्या प्रयत्नावर. असा एकही देश राहिला नाही जगाच्या पाठीवर की त्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे शब्द आत्मसात केले नाही. इट्स ए मायनॉरिटी. बहुसंख्य लोक नेहमीच अल्पसंख्याकांवरती हल्ले करत असतात, अन्याय अत्याचार करत असतात. ही संस्था आणि अल्पसंख्याक एवढी पुस्तिका, पण बाबासाहेबांची एवढी काळजी जगभर. त्यामुळं स्वतंत्र मतदारसंघाची दुसऱ्या गव्हर्नमेंट परिषदेमध्ये इंग्रजांकडून हिरावून घेतलं. गांधींना मात्र उपोषण करावं लागलं एरवड्याच्या तून. आम्हाला उपोषणाला बसले, स्वातंत्र्यासाठी नाही बसले. पण गांधी देखील मजबूर झाले. स्वतः या संविधान समितीमध्ये येण्यासाठी बाबासाहेबांना कितीतरी अडथळे झाले, पण मजबूर झाले. जसं काही प्रकृतीने त्यांच्याच हे लिखाण करण्याचं काम जणू काय त्यांच्याच शिरावर दिली गेली जबाबदारी. स्वतः महात्मा गांधींनी या मसुदा समितीच्या अध्यक्षपदाचं नाव बॅरिस्टर आंबेडकर असले पाहिजे कोणीच विरोध केला नाही. मजबूर झाले गांधी, कारण गांधींनी कटवलं. डॉक्टर नरसिंहराव जी प्रोफाईल लिहायला गेली होती, प्रास्ताविक दस्तावेज, तो दस्तावेज बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आला तर एकदम उलटा केलाय. इट्स अ स्पेशली फुल्ली
आउटलुक इन दी डॉक्युमेंट असं प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. त्यामुळं बाबासाहेबांनी 390 प्रकार हे स्वभाव बघा, 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं आणि हे स्वभाव सुखावेदना दुखावेदना तुका असुखावेदना हे शारीरिक वेदना, सौमनस्य आणि गौमनस्य चैतसिक वेदना असतात. या वेदनांच्या आधारावर मनुष्य हा स्वभाव बदलतो. माझी शक्ती याला कुठली जबाबदार नसते. बाबासाहेब आंबेडकरांनी एक मिनिट्स बुक मध्ये गेल्यानंतर हा साठा आहे घोडेस्वारांनी संग्रहित करून ठेवलाय ऍडव्होकेट घोडेस्वारांनी, जेणेकरून बाबासाहेबांनी 395 कलमांमध्येच काय संविधान रचलं जे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला अशी रचना नाही करता. मनुस्मृती दहन करून मनुस्मृतीचा कायदा लागू करून सहस्त्र मित्रांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भगवान बुद्धांचं प्रजातंत्र दिलं. हा विनय पिटक आहे ना, ज्यामध्ये उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खू या चारही परिषदा आहेत. या चारही परिषदांमधला परस्पर संबंध सोडवण्याचं हे दिग्दर्शन या विनय पिटकामध्ये. आपल्याला सहजपणे वाटतं भिक्खू भिक्खुणीचा केवळ विनय कायदा आहे. तो उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुणी या चारही परिषदांचं संपूर्ण जे आहेत ना क्लिष्टता आहे, जी क्लिष्टता भरलेली आहे त्या क्लिष्टतेचं हे उत्तर त्यातून मिळवतात. ही संहिता ही आचारसंहिता आहे उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुणी चारही परिषदांची आचारसंहिता आहे. जो कायदा आपल्याला जे जे शिलालेख आपल्याला दिसतात, स्तंभलेख दिसतात, अभिलेख दिसतात, धम्मलिपीतले हे मोठं सुरेख कमीत कमी हे ज्ञान या धम्मलिपीतनं आपल्याला आढळतं. जवळपास सगळ्या अभिलेखाचा स्तंभालेखाचा आपण ज्यावेळेला वाचन करतो तर गरजेचं होऊन जाते की त्या कालखंडात राजाश्रय मिळाल्यानंतर हा संपूर्ण देशात सद्गमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी किती मेहनत केली सम्राट अशोकाने, केवढी मेहनत केली. स्वतःच्या मुलाला मुलीला जावयाला नातवाला लंकेला पाठवून सारी लंका धम्ममय बुद्धमय केली. तरी मात्र ते देखील सम्राट अशोक विपश्यना या कम्मठाणाचा अभ्यास केल्याचा उल्लेख सापडलाय अशोकारामामध्ये. विपश्यना या कम्मठाणाचा सम्राट अशोक देखील अभ्यास करायचे. तुम्ही अभ्यास करत असाल या भ्रमात राहू नका. आता मागच्याच वेळेला आमचे आचार्य आहेत ना इगतपुरीचे देशपांडेजी, त्यांचा दरवाजा तोडावा लागला. म्हणजे नंतर त्यांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावले असाल. आता विचार करा, सम्राट अशोकाच्या पत्नीने बोधिवृक्ष झाड आणि मरणाची वेदना आली त्यावेळेला माझ्या पत्नीने बोधिवृक्ष काय तुकडे तुकडे करून मी काय करू, एवढी दुःखद वेदना आली. तुम्ही जेव्हा मरायला मरणाची वेदना येतील ना अशी दुःखद वेदना येईल. बेहोशीत गेले तर तुमचं काही खरं नाही. जिथे हा महावंशाचा भाग पृष्ठ नंबर 183 बघा हा अलौकिकाचा भाग समजला तिथे हा संदर्भ आलेला आहे. अभिनंबत संग्रह काशी विद्यापीठातनं 2 खंडात जो संग्रह केला गेलेला त्यामध्ये दुसऱ्या खंडामध्ये पृष्ठ 595 वर देवानंदीय ऋषी सम्राट अशोक त्यांचा मृत्यूच्या क्षणी बेहोशीत त्यांनी शरीर त्यागलं. त्यामुळं त्यांचा जो हकीम जवळ बसलेला होता तो हकीम आवळा घ्या म्हणजे शांत होण्यासाठी असा क्रोध चढला ना मला. अरे मी अधिपती होतो जम्बूद्वीपाचा आणि मला आवळा देतो म्हणे. आवळा आता आवळ्याचा म्हणजे मला आवळ्यावर अधिकार आहे माझा. एवढी दुःखद वेदना आली ना समता पुष्ट झाली नाही आणि बेहोशी शरीर त्याचं भाग पडलं आणि अशा रीतीनं 7 योनीमध्ये सम्राट अशोकाची पटिसंधी झाली. 7 हे कोण सांगितलंय मी नाही सांगत, मी फक्त रिपीट करतोय. त्यांचा पुत्र महेंद्र जे लंकेला गेले होते अभिज्ञा प्राप्त हा अरब भिक्षू माझ्या वडिलांचं काय झालं असेल मृत्यूनंतर तो आपल्या बोधी नेत्रांनी पाहतोय. सावध होतोय साप बनू नये त्याच्यासाठी सत्यक्रिया केली, शुद्धमंडन केलं, मैत्री केली. खरंच 10 वर्ष सातत्यानं माझ्या वडिलांनी
10 दिशेनं आलेला चतुर्दिशेनं आलेला भिक्षू संघ त्याच्या चारही निश्रयांची परिपूर्ती केली. त्यांना निहार बांधून दान केले, शून्याकार बांधून त्यांना दान करतात, ध्यान करण्यासाठी दान केले, राजबाई बाळाच्या पुढच्या बांधून दान केले. त्याचे अन्न वस्त्र निवारा आणि औषधाची संपूर्ण परिपूर्ती केली. या चारही निश्रयांची सम्राट अशोकाने परिपूर्ती केली. त्यांचे 10 खडे भरले, पण मरणाची चेतना आल्या त्यांना कल्याण मित्र मिळालेला नाही. म्हणून जरी 10 घडे भरले तरी काम सुगतीमध्ये देखील त्यांची पटिसंधी होऊ शकली नाही. गतीमध्ये गेले. हे आपल्या मोदी नेत्रांनी जेव्हा महेंद्र भिक्षू पाहतात, महामहिंद्र पाहतात, त्यांच्यासाठी प्रतिक्रिया करतात. खरं त्यांची चारही निश्रयांची परिपूर्णता करून त्यांचे 10 घडे परिपूर्ण झाले होते. त्यांनी आपल्या मुलामुलींना, नातवाला, जावयाला, संघाला दान दिले. खरं ते धम्मदायक झाले, हे सत्य आहे. धम्मदाय आलो भगवंत ज्या ठिकाणी जा उपासक उपासिकांमध्ये धम्माचे दायक बना, भिक्षू त्या चारही निश्रयांची परिपूर्ती करा असं ते सांगत असत. तेव्हा तुमची 10 पारमितांची घडे होती. मार आणि माझ्यातला मी आहे ना, तो मार असतो मार. हे काम व्यापार तीन मित्र औदत्य कौपुत्र सकाळी सिल्वर पराग विद्यात रूपराग मान आणि अविद्या ही 10 मोठी मारबंधनं आहेत. ही मारबंधनं तोडण्यासाठी 10 पारमितांचा हा सद्गुणांचा संग्रह करावा लागतो. या समाधीची समासंकल्प समावाचा समाकल्पतो समाजो समावायाव समासती समासमाधी सम्यक ज्ञान आणि सम्यक विमुक्ती या 10 सद्गुणांना जेव्हा धारण करू तेव्हा या 10 मार बंधनांना तोडण्याचे फल उत्पन्न होतं. हा 10 पारमितांचा संग्रह फार मी माझ्यातला मी आहे ना त्याला घालून टाकण्यासाठी जो काही पुण्यकर्माचा साठा संग्रहित करतो तोच पारमितांचा संग्रह असतो. या 10 दान शील नैष्कर्म्य वीर्य प्रज्ञा शांती सत्य अधिष्ठान मैत्रिणीपेक्षा या 10 पारमितांचा संग्रह जोपर्यंत करणार नाही ना तोपर्यंत आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचं बळ नाही स्थापित करता येणार. 10 पारमितांचे घडे भरले तरी आपल्याला कल्याण मित्रांची गरज असते. त्यांनी सत्यक्रिया केली म्हणून बरं झालं. तुमच्या घरात कुणी आहे का असं हरण नाही झालं, तुमचं काय होईल काही खरं नाही. त्यामुळे तुम्हाला या चारही निश्रयांची परिपूर्ती करत 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 पारमितांचे घडे भरत आपल्याला आपल्या जीवनात या 10 पारमितांच्या आधारावर कल्याण मित्र मिळो असं तुम्हाला ही सत्यक्रिया करावी लागेल. जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात कल्याण मित्र मिळते त्या द्वितीय बुद्ध शासनात प्रतिष्ठित होण्यामध्ये हे वैभव तुम्ही तुमचं साकारू शकता. नाहीतर पुन्हा हे वैभव या बुद्ध शास्त्रात साकारता येईल याची गॅरंटी नाही. तुम्ही मेल्यावर काय देवशील जाल ना तर तुमचा जन्म हा अपायग्रस्त होईल. किमान आपले 10 पारमितांचे घडे परिपूर्ण करण्यासाठी या कम्मठठाणाचा योग्य आपल्याला अभ्यास करता आला, पारमितांचे घडे भरता आले, चारही भिक्षूंच्या निश्रयांची परिपूर्तता करता आली. तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना भिक्षू संघासाठी दान देता आलं. या संपूर्ण दानदायिकांचं वैभव साकारता आलं. आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनात कल्याण मित्र मिळवला या सत्यक्रियाच्या आधारावर तर तुम्हाला या बुद्ध शासनामध्ये लाभान्वित होण्याचं बल स्थापित करता येऊ शकतं. या ठिकाणी हे बल स्थापित हो. आपल्या दानादी कर्माच्या आधारावर हे 10 पारमितांचे घडे परिपूर्ण हो. तुम्हाला तुमच्या जीवनात या चारही निश्रयांची परिपूर्णता करण्यासाठी हा संग्रहित साठा 10 पारमितांचा साठा करण्याचं बळ येऊ. तुम्हाला तुमच्या जीवनात कल्याण मित्र मिळो. महाराष्ट्र अखिल भारतीय भिक्षू संघाचे महाराष्ट्र शाखेचे भरत धम्मसेवकजी महास्थळी याचं हे स्थळ, याचं हे ठिकाण, या स्थळी त्यांच्या स्थळी या भूमीला वंदन करून भरतजीला वंदन करून भिक्षू संघाला वंदन करून या ठिकाणी या परिषदेचं उद्घाटन झालंय असं मी घोषित करतो. पूजनीय भिक्षू संघाला पुन्हा परत वंदन करून या परिषदेचं उद्घाटन झालंय असं मी घोषित करतो. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम.
उपस्थित धम्म उपासक आणि उपासिकांना, आज आपण मोठं असं कठीण काम केलेलं आहे. मी बारकाईनं प्रत्येकाचं निरीक्षण करत होतो, पण असा एकही माणूस मला दिसला नाही, एकही महिला दिसली नाही की धम्मदेशना ऐकताना त्याचं मन विचलित झालेलं होतं. बारकाई मी पाहत असतो, मी माहिती धम्म कोण कसा ऐकतो, काय करतो, काय करतो, काय करतो. तुम्हाला समजो अगर न समजो, आहे की नाही? का धम्म समजणं हे सोपंही तेवढंच आहे आणि ते कठीणही तेवढंच आहे की नाही? आता भंतीजी जवळजवळ 2.25 घंटे बोललेले आहे. बोलणं सोपं आहे पण ऐकणं कठीण आहे. भंतीजीने अगदी सुरुवातीला सांगितलं, बुद्धाची उत्पत्ती होणं कठीण आहे, धम्मश्रवण करणंही कठीण आहे. आणि इतकं आपण तुम्हाला श्रद्धा समजून न समजून काही असतं, पण मन लावून सर्वांनी आज धम्मदेशना या ठिकाणी ऐकले आहे. तर मला वाटत नाही की तुम्हाला समजलं असं काय काय ते ऐकले, पण श्रद्धेनं अगदी मनाच्या एकाग्रतेनं सर्वांनी याचे धम्मदेशना ऐकलेलं आहे आणि एक मोठं असं कठीण काम तुम्ही केलेलं आहे. खूपच मोठं कठीण काम आहे. धम्मदेशना ऐकणं कठीण आहे की नाही? आणि अशा प्रकारचं आजच्या प्रसंगी आपण अत्यंत श्रद्धेने पूजनीय भिक्षू ज्ञानज्योती यांची 2.25 घंटे धम्मदेशना ऐकली, श्रवण घेतली, समजून घेतली आणि त्याप्रमाणे आचरण करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून द्या ही मी शुभकामना व्यक्त करतो. आणि यानंतर 8:30 वाजता पुन्हा धम्मदेशना सुरू होईल. 8:30 वाजता धम्मदेशना सुरू झाली की ती सकाळी 5ला सुटेल. रात्रभर धम्मदेशना चालू असेल, ऐकले? आणि रात्रभर धम्मदेशना ऐकण्यासाठी काय पाहिजे तुमच्यामध्ये? बल पाहिजे, बल. लक्षात, बल. ते बल म्हणजे असं नाही ते पुस्तक खेळायचं, श्रद्धेचं बल पाहिजे. 9 घंटे धम्मदेशना ऐकण्यासाठी तुमच्यामध्ये श्रद्धेचं बल पाहिजे, बल, ताकद, ऐकलं? आणि म्हणून सर्वांनी 8:30 वाजता अत्यंत श्रद्धेने पूर्ण भिक्षू